बांगलादेश क्रिकेट संघाच्या भारत दौऱ्यावरून आदित्य ठाकरेंनी टोला लगावलाय। बांगलादेशातील हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून त्यांनी ही टीका केली आहे। बीसीसीआयनेच त्यांना पायघड्या घातल्यात। आदित्य ठाकरेंनी हा टोला लगावलेला आहे। तर कुठे गेलं यांचं हिंदुत्व की त्यांचं हिंदुत्व केवळ निवडणुकांसाठीच असतं असा सवाल देखील आदित्य ठाकरेंनी केलाय। तर बांगलादेशचा क्रिकेट संघ जो आहे तो भारत दौऱ्यावर येणार आहे आणि यावरूनच आदित्य ठाकरे यांनी टीका केलेली आहे। बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार होत असताना बांगलादेशचा क्रिकेट संघ भारतामध्ये येतोय, त्यामुळे आता या सरकारचं हिंदुत्व कुठे गेलं असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे। तर आदित्य ठाकरे यांनी नेमकी काय एक्सपोज केले पाहूया। बांगलादेशचा क्रिकेट संघ भारत दौऱ्यावर आहे आणि बीसीसीआयनेच त्यांना पायघड्या घातल्या। गेल्या 2 महिन्यात बांगलादेशातील हिंदूंवर अत्याचार होत असल्याच्या बातम्या खऱ्या आहेत का? जर खऱ्या असतील तर हिंदूंवर बांगलादेशात अन्याय होत असताना त्यांच्या क्रिकेट संघाला भारतात येऊ देण्याच्या निर्णयामागे केंद्र सरकारवर कोणाचा दबाव आहे? हिंदूंवर जर बांगलादेशात खरंच अत्याचार होत असतील तर भाजप प्रणित केंद्र सरकार त्यांच्याच क्रिकेट संघाला पायघड्या का घालतंय? कुठे गेलं यांचं हिंदुत्व की त्यांचं हिंदुत्व केवळ निवडणुकांसाठीच असतं असा सवाल आदित्य ठाकरेंनी केलाय।